मला नेहमीच आकाशाची ओढ राहिली आहे. रात्रीच्या आकाशात चंद्राकडे पाहताना प्रत्येक पिढीने वेगवेगळ्या कल्पना केल्या. कोणीतरी त्याला देव मानले तर कोणीतरी त्याच्यावर घर असल्याचे स्वप्न पाहिले. परंतु गेल्या काही दशकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आता चंद्रावर फक्त जाण्याचेच नव्हे तर जगण्याचे विचारही प्रत्यक्षात येऊ लागले आहेत. आणि त्या जगण्याचा महत्वाचा भाग म्हणजे शेती. पृथ्वीवरील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नैसर्गिक साधन संपत्ती मर्यादित आहेत. भविष्यातील अन्न संकट टाळण्यासाठी नवे पर्याय शोधणे आवश्यक आहे. या संदर्भात चंद्रावर शेती हे कल्पनाविलास प्राप्त शकणारी संकल्पना आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासली जात आहे. जर आपण चंद्रावर अन्न तयार करू शकलो तर भविष्यातील अंतराळ किंवा चंद्रावरील वसतिसाठी हा मोठा टप्पा ठरेल. 1969 साली अपोलो 11 या मोहिमेमुळे मानव चंद्रावर पोहोचला. त्या मोहिमेदरम्यान वैज्ञानिकांनी चंद्रमातीचे काही नमुने पृथ्वीवर आणले. ही माती खूप वर्षे विश्लेषणासाठी वापरली गेली. 1970च्या दशकात वैज्ञानिकांनी विचार केला त्या मातीवर झाडं उगवू शकतील का. त्या युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2022 मध्ये एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी चंद्रमातीसारखी माती आणि आपल्याला माहिती आलेली वास्तविक चंद्रमाती काही झाडाची जसे की अरबिडॉप्सिस लागवड केली. आश्चर्य म्हणजे झाडं उगवली अर्थात त्यांचा विकास अत्यंत मर्यादित होता आणि काही रोपे लवकर वाढली कारण चंद्रमातीमध्ये पोषक द्रव्याची कमतरता आहे. शिवाय त्यात काही झाडासाठी घातक असलेले सूक्ष्म कणकी आहेत. ते चंद्रावर वातावरण नाही त्यामुळे मध्ये सूक्ष्म धुलीकण असतात जे माणसासाठी आणि रोपासाठी धोकादायक असतात. तिसरं म्हणजे चंद्रावर ओझोन थर नाही त्यामुळे UV किरणांचा परिणाम होतो. चौथं म्हणजे चंद्रात पाणी फारच कमी आहे आणि ते साठवणे वितरित करणे हे एक मोठं आव्हान. त्यातील अनेक अंतराळ संस्था नासा, इस्रो हे या चंद्रावर शेतीसाठी प्रयोग करत आहेत. कृत्रिम ग्रीन हाऊस, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स सारख्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत अधिक उत्पादन कसे मिळवायचे यावर भर दिला जात आहे. तर भविष्यात अंतराळात शेती ही केवळ विज्ञान कथा राहिलेली नाही. भविष्यात जेव्हा माणूस चंद्रावर स्थायिक तेव्हा तिथे अन्न, पाणी, ऊर्जा या सर्व गोष्टींची गरज भासेल. त्यासाठी स्थानिक स्त्राचा वापर करून शेती करणे ही एक प्रकारची जबाबदारी